नमस्कार. आपण गीतेचं सार पाहत आहोत. आज आपण आध्यात्मिक साधना याबाबत गीतेतून मला काय समजलं ते समजून घेऊ. परमानंद हेच ध्येय. जो मनुष्य ब्राह्मी स्थितीला प्राप्त होतो, म्हणजे ज्याला स्वस्वरूपाची ओळख पटते व जो जीवनमुक्त होतो, तो सर्वसाधारण माणसांच्या अगदी विरुद्ध असतो. सर्वसाधारण माणसे सर्वस्वी ऐहिक जगात आणि त्यांच्या शारीर ओळखीत गुंतलेली असतात. पण स्वस्वरूपाची ओळख पटलेल्या मनुष्याला ऐहिकाचे भान नसते. त्याऐवजी तो परमतत्वात तल्लीन असतो, ज्याचा सर्वसाधारण माणसांना गंध सुद्धा नसतो. स्वस्वरूपाची ओळख झालेल्या मनुष्याचा एक महत्वाचा गुणधर्म हा की तो सर्वस्वी वासनारहित असतो आणि म्हणून त्याच्यासाठी कोणतेही कर्म नसते, कारण वासनांमुळे कर्म प्राप्त होते. तो परमानंद अवस्थेत असतो, जिथे त्याचा आनंद हा आंतरिक आणि अनंत असतो. या उलट ऐहिक आणि ज्ञानेंद्रियांद्वारे अनुभवाला येणारे सुख हे क्षणभंगुर असते. एका क्षणात ते कापरासारखे उडून जाते. नियमित आध्यात्मिक अभ्यासाच्या योगे साधक वासनारहित अवस्थेस प्राप्त होतो आणि म्हणून त्याला स्वतःसाठी कोणतेही कर्म उरत नाही. अशा प्रकारे जरी तो अजूनही बाह्य जगात कृती करताना दिसला, तरी त्याची कृती त्याला बंधक होत नाही. त्यामुळे त्याचे मन स्वस्थ आणि अविचलित राहते. कारण आपल्याला इच्छा असल्या तर त्यांची पूर्ती होईपर्यंत आपले मन अस्वस्थ असते, आणि जर इच्छा पूर्ण झाली नाही तर आपले मन सैरभैर होते. परंतु स्वस्थ आणि अविचलित अशी जी मनाची अवस्था असते ती परमानंदी असते आणि ती शरीराच्या अवस्थेवर किंवा बाह्य जगात घडणाऱ्या घटनांवर अवलंबून नसते. साधकाचे ध्येय म्हणजे ती अवस्था प्राप्त करणे हे असावे. शास्त्रे म्हणजे नक्की काय, याबाबत सुरुवातीलाच मी एक खुलासा करतो की मी पुढे जाऊन माझे या बाबतीत जे विचार मांडत आहे त्याद्वारे कोणत्याही शास्त्रांचा किंवा वेदांचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही. माझा हेतू केवळ एक वेगळा दृष्टिकोन मांडणे हा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली एका मोठ्या नदीचे रूपक देतात, जिच्यात भरपूर पाणी आहे, पण आपली तहान भागवण्यासाठी आपल्याला एक ओंजळभर पाणी सुद्धा पुरते. म्हणून शहाणपणा यात आहे की आपल्या हेतूपुरते जे व जेवढे योग्य तेवढेच शास्त्रातून घ्यावे, म्हणजे आध्यात्मिक साधकाने मोक्ष प्राप्तीसाठी जेवढे गरजेचे आणि उपयुक्त असेल तेवढेच घ्यावे. वेदांमध्ये ऐहिक जगासाठी उपयुक्त असे पुष्कळ ज्ञान आहे, जे त्रिगुणांवर आधारलेले आहे, म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या सृष्टीतील सर्व वस्तू या त्रिगुणांच्या मिश्रणाने बनलेल्या असतात. वेदांमध्ये यज्ञ, याग वगैरे सारख्या कर्मकांडावर पुष्कळ भर आहे, ज्यांचा हेतू या सृष्टीचे पालनपोषण व व्यवस्थापन करणाऱ्या देवदेवता यांना संतुष्ट करणे हा असतो. वेद आणि इतर सर्व सामान्य शास्त्रांचा भर आपल्या ऐहिक जीवनावर असतो, जेणेकरून आपल्या ऐहिक इच्छा पूर्ण होतील. अशी शास्त्रे कित्येकदा वेगवेगळ्या परिस्थितींसाठी वेगवेगळे पर्याय देतात, ज्यामुळे आपण गोंधळात पडण्याची शक्यता असते. शिवाय जोपर्यंत आपल्याला ऐहिक इच्छा असतात तोपर्यंत योग्य किंवा अयोग्य यांचा निर्णय शास्त्रांनुसार घेणे आपल्याला बंधनकारक वाटते. जोपर्यंत आपल्याला ऐहिक इच्छा असतात तोपर्यंत आपली कर्मे आपल्याला बंधनकारक होतात आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन या जगात कर्मभोग संपवण्यासाठी येत राहावे लागते. जर आपण सर्वस्वी ऐहिक विचारात गुंतलेले असू व आपली दृष्टी सर्वथा कोणत्या ना कोणत्या ऐहिक इच्छापूर्तीवर केंद्रित असेल,
तर आपल्याला त्यासाठी कित्येक वेगवेगळे मार्ग दिसतात आणि मग आपण चक्रावून जाऊ शकतो. एका तळमळीच्या साधकाला ऐहिक इच्छांच्या पलीकडे जाऊन शास्त्रांमधील फक्त त्याच भागावर लक्ष केंद्रित करावे लागते ज्याचा थेट संबंध शुद्ध स्वस्वरूपाची ओळख करून घेण्याशी असेल. त्यासाठी साधकाला रजोगुण आणि तमोगुण यांचा सर्वस्वी त्याग करावा लागतो, कारण हे दोन गुण सर्वथा ऐहिक जीवनाशी संबंधित असतात. वेदांमध्ये वर्णिलेले सर्व यज्ञयाग करून देखील मनुष्य शेवटी मोक्ष पावेल, पण तो मार्ग खूप कष्टकारक आणि क्लिष्ट आहे, ज्यासाठी पुष्कळ प्रयत्न आणि साधन सामुग्री लागते. उलटपक्षी तेच ध्येय सात्विक प्रयत्नांनी सहज साध्य होते. सत्वगुण हा ऐहिक आणि पारलौकिक यामधील पूल असतो आणि तो पारलौकिकाभिमुख असतो. म्हणून गीता आपल्याला सांगते की आपण आपला ऐहिक जीवनातील रस कमी करावा आणि सात्विक कर्मे करावीत, ज्यांचा संबंध आत्म्याशी किंवा आपल्या स्वस्वरूपाशी असतो. आध्यात्मिक साधनेची ती गुरुकिल्ली आहे. साधकाची बुद्धी या ऐहिक सृष्टीच्या भ्रमापलीकडे जाऊन पोचली पाहिजे. जोपर्यंत आपण या ऐहिक जगाच्या आणि आपल्या या जगातील जीवनाच्या मोहात गुंतलेले असतो, तोपर्यंत आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख मिळत नाही. ऐहिक जगाच्या मोहापासून सुटका म्हणजेच वैराग्य. जेव्हा वैराग्य स्थिर होते तेव्हा आपण ऐकलेले किंवा वाचलेले सर्व आध्यात्मिक तत्वज्ञान निरर्थक होते. आता आपल्याला पुस्तकी आध्यात्मिक ज्ञानाचा किंवा आध्यात्मिक प्रवचनांचा विचार करण्याची गरज उरत नाही. तसाही आध्यात्मिक पुस्तकी ज्ञानाचा उपयोग मर्यादित असतो, कारण ते भाषेत व्यक्त केलेले असते आणि भाषेला मर्यादा असतात आणि त्यामुळे अभिव्यक्ती परिणामकारक होत नाही. त्यामुळे आध्यात्मिक तत्वज्ञानाचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. अगदी अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो. अर्थातच जे साधक नशीबवान असतात आणि म्हणून त्यांना स्वस्वरूपाची ओळख झालेला गुरु लाभतो, ते गुरूंना आपल्या शंका विचारून योग्य ज्ञान प्राप्त करू शकतात. पण बहुतेक लोकांना तसे गुरु मिळणे शक्य नसते. म्हणून स्वस्वरूपाकडे जाणारा मार्ग वैराग्याचा असतो. मग प्रत्यक्ष परमेश्वर साधकाला ब्रह्मज्ञानाचे वरदान देतो, कदाचित गुरूंच्या माध्यमातून किंवा मग थेट. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार.